जिल्ह्यात 13,000 कॅन्सर संशयित महिला आढळल्याची माहिती आहे। महिलांच्या आरोग्य तपासणीसाठी जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या संकल्पनेतून हाती घेण्यात आलेल्या संजीवनी अभियानातून ही चक्रवणारी माहिती समोर आली आहे। स्तन आणि गर्भाशयाचा कॅन्सर मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागातील महिलांना होत असल्याचा देखील या तपासणीमधून अहवाल समोर आलाय। आता या महिलांच्या आरोग्य विभागाकडून तालुका स्तरावरती स्क्रीनिंग केली जाणार आहे। तर थेट जाऊयात हिंगोलीमध्ये आमचे प्रतिनिधी संदीप नागरे यांच्याकडे। तर संदीप, अतिशय धक्कादायक बातमी आहे, काय अपडेट या बातमी संदर्भात? नक्कीच आपण जर पाहिलं तर हिंगोली जिल्ह्यातील महिलांच्या आरोग्याच्या संदर्भानं अत्यंत धक्कादायक माहिती ही पुढे आलेली आहे। हिंगोलीचे जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी संजीवनी आरोग्य उपक्रमांतर्गत ह्या सगळ्या तपासण्या केलेल्या होत्या आणि आता यामध्ये 13,000 कर्करोग संशयित महिला आढळलेल्या आहेत। पुढच्या काही दिवसामध्ये तालुका स्तरावरनं या सगळ्या महिलांची तपासणी करण्यात येणार आहे आणि त्यानंतर नेमक्या या महिलांना कर्करोगाची लागण झाली का हे देखील आरोग्य प्रशासन पाहणार आहे। एकंदरीत आपण जर पाहिलं तर जिल्हाधिकाऱ्यांच्या उपक्रमामुळं हिंगोली जिल्ह्यातील ह्या 13,000 महिला ज्या आहेत त्या कर्करोग संशयित आढळलेल्या आहेत आणि आता या सगळ्या महिलांची तालुका स्तरावरती स्क्रीनिंग केल्या जाणार आहेत। त्यासाठी ग्रामीण भागातील निश्चितच आता महिलांनी खरं तर काळजी घेणं महत्त्वाचं आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सर्व सविस्तर अपडेट्ससाठी।